इथून जर कोणी कॉमेंट्री बॉक्समधून नेला असेल तर कृपया करून परत आणून द्यायचं आहे, विनंती असणार आहे आपल्याला कळकळीची. जर कोणी आयफोनचा अडॅप्टर आणि केबल आपल्यासोबत नेली असेल तर कृपया करून या ठिकाणी जमा करायची, आणून द्यायची परत. नक्कीच जर कोणी चुकून घेऊन गेलं असेल तर इथे आणून जमा करायची आहे, कृपया आपल्याला विनंती असणार आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आयफोनची केबल आणि अडॅप्टर जर कोण घेऊन गेलं असेल कॉमेंट्री बॉक्समधून तर कृपया करून जमा करून जायचं आहे. मॅच नंबर 17 ला सुरुवात होताना पाहायला मिळते. यावेळेला ड्राईव्ह केलंय बॉलला, एकही धाव नाही आहे. डॉट बॉल. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 2. अमेय केळजी आणि त्यांच्यासमोर ब्ल्यू बॉल्स खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजित मोहिते खेळत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने केलाय प्रहार, एकच धाव यावेळेला मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या आता येऊन पोहोचते 4 वरती. 4 चेंडूनंतर 3 वरती धावसंख्या येऊन पोहोचली आहे. 4 चेंडू 3, 4 बॉल 3. पुढचा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने केलाय प्रहार आणि एकच धाव यावेळेला देखील प्राप्त होणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 चेंडूनंतर 4 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अभिजित मोहिते यांचा शेवटचा चेंडू अमेय केळजी यांच्यासाठी येताना पाहायला मिळतोय. यावेळेला देखील ड्राईव्ह केलाय चेंडूला, एकच धाव यावेळेला मिळणार आहे. एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचतोय 5 बिनगडी बाद. यावेळेला समोरच्या दिशेने केलाय प्रहार, 2 धावांचा फटका येतोय. टॅपचा शॉट अमेय केळजी यांच्या माध्यमातून धावसंख्या 7 वरती येऊन पोहोचते. प्रफुल्ल आलेत गोलंदाजी मार्क वरती. जर्सी नंबर 725 725. आपण पाहत आहात डिलिमा स्ट्रीट प्रीमियर लीग DPL सीझन 13. यावेळेला कट केलाय चेंडूला पॉईंटच्या वरून, एकच धाव यावेळेला मिळाली आहे.
11 धावांचं महागडं षटक राहिलंय. 16 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दरम्यान अक्षद या ठिकाणी येताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. अक्षद सज्ज होताना पाहायला मिळतात. अमेय केजी यांच्या समोर टॅप केलंय एका धावेसाठी. धाव संख्या आता 17 वरती येऊन पोहोचली आहे. अमेय यांना माहिती आहे की आता जर सिंगल जरी केले तरी 12 सिंगल्सनं धाव संख्या 28 वर येऊन पोहोचेल. 29 धावांचं लक्ष राहील आणि तिकडेच पोहोचण्याचा अमेय यांचा प्रयत्न चाललाय. एखादा चेंडू जर लूज डिलिव्हरी मिळाली तर त्याला डिस्पॅच देखील केलं जाईल. अक्षद पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला डिस्पॅच केलं 2 धावांच्या फटक्यासाठी. आमच्या कॅमेरामॅनला येऊन आदळणारा हा फटका आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त देखील होणार आहेत. धावसंख्या 2 वरती येऊन पोहोचते. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 19 वर. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात अक्षद. आखूड टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने केलाय प्रहार. एकच धाव यावेळेला मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात नाहीये. रेफरल थर्ड अंपायर रेफरल या ठिकाणी घेतलं जात आहे. फेअर डिलिव्हरी आहे. साईड ऑन अँगल चेक केले जातील पाहायला मिळणार आहे. नक्कीच संध्याकाळी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आगमन होणार आहे ते म्हणजे वैष्णवी पाटील मॅमचं. नक्कीच आपल्या वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांनी नृत्याचा ध्यास घेतला आणि त्यानंतर मग त्या थांबल्या नाहीत. नृत्याला आपली पूजा मानून आपल्या नृत्यांगण शैलीमध्ये त्यांनी अव्वल दर्जाची कामगिरी केली. नक्कीच जर पाहायचं झालं तर बरेच रियालिटी शोज जे आहेत ते त्यांनी त्यांच्या नावावर केले. मग बुगी वुगी 2009चा असू द्या, तो शो त्यांनी 2दा लगातार जिंकला. त्यानंतर सुपर डान्सर 2009, त्यानंतर डान्स के सुपरस्टार्स 2012 आणि दम दमादम अशा बऱ्याच रियालिटी शोजमध्ये त्यांनी त्यांची मोठी कामगिरी नृत्य करत असताना दाखवली. या सर्व शोजच्या विनर आज संध्याकाळी आपल्यामध्ये समाविष्ट होणार आहेत आणि अशाच प्रकारे नृत्याचा अविरत प्रवास त्यांचा आत्तासुद्धा चालू आहे. पुण्यामध्ये राहत असणाऱ्या या वैष्णवी पाटील मॅम आज संध्याकाळी आपल्या सर्वांना या डेलिमा स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये भेट द्यायला येणार आहेत. तर या आपल्या महाराष्ट्राच्या बेस्ट डान्सरला पाहण्यासाठी त्यांच्यासोबत आपल्या डान्स कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर या आणि आजच्या DPL सीझन 13ला भेट द्या. रनआउट आहे म्हणजेच 3 चेंडूंनंतर आता धावसंख्या 19. 1 गडी बाद. पहिला झटका लागतोय संघाला, डॉकयार्ड चार्जर्स या संघाला. यावेळेला समोरच्या दिशेने केलाय प्रहार आणि आणखीन एक गडी या ठिकाणी बाद होतोय. यश होत आहेत बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 19 आणि आता दुसरा झटका 2 गडी बाद. या षटकात आत्तापर्यंत 4 चेंडूंवरती 3च धावा खर्च केल्या आहेत आणि या 3 धावांमध्ये 2 गडी बाद केले आहेत, एक रनआउटच्या स्वरूपात. आणि दुसरा जर आपण पाहिलं तर दुसरा केलाय तो म्हणजे झेलबादच्या स्वरूपात. तीन षटकाखेरीज संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 20. 2 गडी बाद. अजूनही एक षटक बाकी आहे पहिल्या डावातलं.
सुरुवात झाली आहे शेवटच्या षटकाला. विवेक घेऊन आले शेवटचा षटक. पहिलाच बॉल वाईड आहे, म्हणजेच एक धाव वाईडची जोडली जाणार आहे. संघाची धावसंख्या 1 न पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन चेंडूंनंतर धावसंख्या 23 वरती येऊन पोहोचली आहे. आता एका चांगल्या धावसंख्येच्या 25, 24, 23 धावा धावफलकावर झालेत. चोवीस. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 24 वरती येऊन पोहोचली आहे. ओमकार आंगणे आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. विवेक पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. डॉट बॉल आलाय, म्हणजेच 24 धावांवरती धावफलक अडून राहील. 4 चेंडू झालेत, आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. समोरच्या दिशेने फटका आलाय. एकच धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 25. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. ओमकार आणि त्यांच्यासोबत जोडी असणार आहे प्रियांशूची. प्रियांशू यावेळेला मात्र बॉक्स आउटच्या स्वरूपात बाद होतील, परंतु 25 धावा धावफलकावर झाले. 26 धावांचं लक्ष असणार आहे ब्लू बुल्स या संघासमोर. चला आम्ही एक जी आपल्याला विनंती असणार आहे, आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि चला यापुढील होणारा सामना असणार आहे VY पॅकर्स वर्सेस मराठा वॉरियर्स. वी यंग पॅकर्स वर्सेस मराठा वॉरियर्स. दोन्ही कॅप्टन्स चला टॉस साठी यायचंय. येस येस. यावेळेला डाऊन द लेग साइड चेंडू आहे. वाईट बॉल नक्कीच असणार आहे. 26 धावांचं लक्ष आहे आणि पहिलाच वाईड आलाय. 25 धावां अजूनही हवेत. टॅप केलंय त्या चेंडूला आणि रनआउट आहे का? पंचांकडे अपील केली गेली आहे.
बघायला लागणार आहे. मराठा वॉरियर्सच्या संघाने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. चला सुरुवात करायची आहे मॅचला. 26 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या चेंडू नंतर धावसंख्या 2. धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे ती 3 या आकड्यावरती. 2 चेंडू नंतर धावसंख्या 3 वर येऊन पोहोचली. अमेय जी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 26 धावांचं लक्ष्य आहे. पहिला बॉल वाईड, नंतर 2 सिंगल आले आहेत. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 3 वरती येऊन पोहोचली. यावेळेला देखील पॉईंटच्या दिशेने स्लॅश केलाय. एक धाव मात्र आरामात पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 4 वर येऊन पोहोचते. 1 ने वरती आहे अजूनही ब्लू बुल्स हा संघ. 4 धावा धावफलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 4. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अमेय केजी यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी केली जाते. आपण पाहता आहात डिलेमा स्ट्रीट प्रीमियर लीग DPL सीझन 13चा थरार या ठिकाणी. नक्कीच मागच्या बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शन सुरू आहे, परंतु सर्वजण काम करताना सुद्धा या मॅचेसचा आनंद घेत आहेत. अगदी टॉपच्या फ्लोअरवरचे ते काकासुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत, खाली मॅच बघतायत. मी विनंती करेन SSS लाईव्हच्या माध्यमातून जर आपल्याला जमलं तर त्या वरच्या काकांना सुद्धा आपण लाईव्हमध्ये दाखवूया, कारण किती सुंदर आहे हे क्रिकेटचं दृश्य. आणि या क्रिकेटच्या दृश्याचा आनंद कोणत्याही कानाकोपऱ्यातनं घेता येतो याचं हे उत्तम उदाहरण. यावेळेला टॅप केलाय चेंडूला. 1 धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आता येऊन पोहोचते आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचते 6. बिनगडी बाद. बघा कशा प्रकारे लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जाणार आहे. अगदी सगळ्यात वरती जो टेरेसचा फ्लोर आहे त्या फ्लोअरवरती जे काका उभे आहेत, आपण हात दाखवू शकता का? मॅच या ठिकाणी सुरू आहे, तुम्हाला लाईव्ह वर दाखवलं जात आहे. क्या आप हाथ दिखा सकते हैं वहां से? यस, हाथ दिखा रहे हैं वो. आणि हाच क्रिकेटचा खेळ आहे, हाच क्रिकेटचा आनंद आहे. SSSच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह दाखवला गेलाय तो सीन. नक्कीच ही मुंबापुरी नगरी आहे. या मुंबईमध्ये सब अर्बन घ्या, अर्बन घ्या, सगळ्या स्तरांवरती क्रिकेट सुरू असतं. साऊथ मुंबई घ्या, नॉर्थ मुंबई घ्या, ईस्ट मुंबई घ्या, वेस्ट मुंबई घ्या, प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी क्रिकेट चालू असतं. बॉक्स क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा जर पाहायच्या झाल्या तर वाय कट्टाची वाय चषक आपल्याला पाहायला मिळते. आत्ताच पार पडलेली अबुदय नगरमधली UC17 बॉईज यांनी आयोजित केलेली APL, ती देखील एक चांगली टुर्नामेंट. आणि सगळ्यात मोठा दर्जा सेट करणारी, वर्षानुवर्ष चालत असणारी ही डिलेमा स्ट्रीट प्रीमियर लीग DPL सीझन 13 मध्ये प्रवेश करते. प्रियांशू आता गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. यावेळेला हलक्या हातांनी खेळले आहेत. 1च धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वर येऊन पोहोचली आहे. 8 धावा धावफलकावरती. 26 धावांचं लक्ष्य आहे. ड्राईव्ह केलंय बॉलला 1 धावेसाठी. घोषित स्वरूपाची 1 धाव आहे. 9 धावा आता धावफलकावरती झालेत. 9 वर आता धावफलक येऊन पोहोचलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
प्रियांशू यावेळेला बॅटची काढा घेतली आहे. चेंडू एका धावेसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या आता 10 वरती येऊन पोहोचणार आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. आतापर्यंत बॉल टू बॉल आलाय संघ, म्हणजे फक्त 2 धावांनी वरती ठेवलाय आता सामना. 26 धावांचं लक्ष होतं. प्रियांशू पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये. प्रफुल्ल आणि ओमकारची जोडी यावेळेला चौकार मिळणार आहे. हो, सचिन यांच्या गॅप मधनं यष्टीरक्षकाच्या दिशेने लेट कट खेळले त्या चेंडूला. रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे चेंडूला शेवटपर्यंत पाहिलं आणि अगदी शेवटच्या टायमिंगला लेट कट केलं आणि कीपरच्या जर गॅप मधनं चेंडू निघून गेला तर चौकार दिला जाणार आहे आणि त्याच प्रकारचा चौकार या ठिकाणी आलाय. 14 धावा आता धावफलकावरती. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 13 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय. एकच धाव मिळणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 15. अजूनही 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सचिन या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती एकच धाव घेतली आणि एकाच धावेवर यावेळेला समाधान मानावं लागतंय. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता येऊन पोहोचतोय तो म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 रन्स. फुलरलेनचा बॉल आहे, त्याला डीप मिड विकेट झोन मध्ये खेळलाय आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. ओमकार या ठिकाणी बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपात. तर टीमची धावसंख्या आता येऊन पोहोचते. रनआउट झाला बघा कशा प्रकारे ताळमेळमध्ये गडबड झाले, थोडंसं थांबले आणि मग धावत सुटले. तोपर्यंत या ठिकाणी रनआउट घेऊन माघारी परतवले ओमकार. धावसंख्या आता येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2.2 षटकांनंतर 16. एक गडी बाद. अजूनही 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. डॉकयार्ड चार्जर्स की मग ब्लू बुल्स मागचा सामना हरून आलेत आणि डॉकयार्ड चार्जर्स मात्र मागचे 2ही सामने जिंकून आलेत. अमेय केळजी ह्या देखील सामन्यामध्ये जिंकून विजयाची हॅट्रिक आजच्या दिवसात लावण्याचा प्रयत्न असणार आहे. यानंतर होणारा सामना असणार आहे मराठा वॉरियर्स वर्सेस वी यंग पॅकर्स. मराठा वॉरियर्स यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर विनंती असणार आहे मराठा वॉरियर्स हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण तैनात करून घ्यायचं आहे. सचिन यावेळेला स्वीप केलाय चेंडूला, एकच धाव घेतली आहे. धाव संख्या 17. समोरची दिशा पुन्हा एकदा निवडली आहे आणि दशा पुन्हा एकदा बिघडवली आहे. प्रफुल्ल यांच्या बॅटमधनं हा चौकार येताना पाहायला मिळाला. कशा प्रकारे वाट पाहिली आणि मग वाट लावली. सुंदर स्टेप आउट पदललित्य दाखवलं आणि चेंडूला पाठवलं टुवर्ड्स द लॉंग ऑफ. चौकार. 4 धावा. धावसंख्या आता 22 वर येऊन पोहोचली आहे. आता गरज असणार आहे 4 धावांची. 7 चेंडू आणि 4 धावा. 7 बॉल्स टू गो, 4 रन्स टू विन. यावेळेला मात्र त्रिफळा चितच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे. प्रफुल्ल होत आहेत बाद त्रिफळा चितच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचते 22. 2 गडी बाद. अजूनही 6 चेंडू आणि 4 धावांची असणार आहे आवश्यकता. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. थोडंसं टीम मीटिंग टाळायची आहेत. विनंती असणार आहे डॉकयार्ड चार्जर्स.
6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला टॅप केलाय. 2 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. दोन धावांचा फटका या ठिकाणी खेळलाय. अभिजित मोहिते यांनी 2 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी, विजयासाठी. यावेळेला अभिजित मोहिते यांच्यासाठी सिली पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट लेग. यावेळेला काय घडतंय मैदानाच्या आत? वाईट बॉल येतोय. अजूनही 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. स्कोर्स लेवल. यावेळेला मात्र त्रिफळाची दांडी गुल. ओ माय गॉड, काय होतंय मैदानाच्या आतमध्ये? अभिषेक यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आता केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 25 धावा आणि 3 गडी बाद. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज असणार आहे. नक्कीच लेग स्टंप वरती जज केलं नाही त्या लाईनला, त्या टर्नसाठी खेळत नव्हते. सरळ येईल त्यांना वाटलं चेंडू आणि वाईट सोडायला गेले. जजमेंटमध्ये थोडीशी चूक आणि त्याचमुळे आऊट झाले अभिजित मोहिते. यावेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आत अक्षद या ठिकाणी आलेत. नो बॉल आहे म्हणजेच सामन्याचं समीकरण बदलून जिंकलेत. 9+1 म्हणजे धावसंख्या आता 27 वर येऊन पोहोचणार आहे. 27 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचणार आहे. 1 धाव जास्तीची करून जिंकलेत आणि आता मॅच या ठिकाणी फिनिश झाली आहे. या मॅचमध्ये विजय संपादन केलाय टीम ब्लू बुल्स यांनी. अभिनंदन. तर चला मराठा वॉरियर्स, अजिंक्य गायतडके, विनंती असणार आहे पण फील्ड